पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। देवा, आज गुढीपाडवा आहे। आपलं नवीन वर्ष आज सुरू होतं। तसंच माझ्या घरी बी होऊ दे। माझ्या घरात नव्याने आनंद येऊ दे आणि बापू बरे होऊ दे। दिप्या, हे दिप्या, हे किती चहा घे। काकी, आणि मला चहा केला की चकुले आणते। थांब थांबा थांबा थांबा। तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुला बी खूप खूप शुभेच्छा चकुले। चकुले, दिप्या, अरे आवर की आता। बघ चकुले पण आल्या, जा आंघोळ करून ये। काय दिदे, डायरेक्ट अपमान होय। अगं केलं की मी आंघोळ। वाटत तर नाही तसं। ए दात पडके, लय पेगिरी करू नको नाहीतर कान पडीन। दादा उगाच भांडण करू नको गप। चकुले बस। दिप्या, आता कळलं ना केली ती, मग कशाला बोलतोयस तिला? तुम्ही गुढी नाही उभारणार? नाही उभारणार। पण आज तर भारी दिवस आहे ना। चकुले, अगं आपल्या बापूंना बरं वाटत नाही का? नाही आजारी आहेत ना ते। मग बाप्पू आजारी होते, आता बरे व्हायला लागलेत। तुम्ही बरी होते ना आता? बापू बरं वाटतंय का हो? गुढी उभारायची का आपण? होय। ए मम्मी, अगं बापू गुढी उभा करायला हो म्हणतात। दरवर्षी गुढीची सगळी तयारी सवता करायची। काठी धुवायचे, राणीला धुवायचे, राणीसाठी वेगळी गुढी होती, त्याची सगळी तयारी करायची। आणि आता अगं मम्मी, दरवर्षी ते करायचे ना, मग यंदा आपण करू की काय रे? अंगाशी जाके पूछ अपने बारे में। मम्मी, मी करतो की गुढीची काठी। आप्पे, अगं पण मम्मी, अगं एवढा मोठा सण आहे, आज साजरा केला पाहिजे का नाही? ह्यांना अजून बरं। अगं आता बापूच म्हणले की सण साजरी करा म्हणून, मग आणि आता आपण नाही केलं तर त्यांना वाईट वाटेल ना। मम्मी, अगं बापू बरे होत आहे, तू नको काळजी करू। चला आपण आवरूया। दिदे, मला लय दिवसात असं वाटतंय बघ। काय मावतायस तू मावता। दिप्या, बाद झाला आता, चला आवरूया पटपट। मी काय करू? छकुले, तू आत ये मला मदतीला। चल, स्वयंपाक केला पाहिजे गोडाचा। चला मी पण आवरायला घेते। दिदे, हा? बघ की बापूंना कसलं भारी वाटतंय। स्माइल कशी दिदी बघ की। काय बापू? बापू, आता मस्त सण साजरा करूया बघा। चला आवरूया। मग काय ठरतंय? ठरलंय माझं सरकार। घे मग पाहिजे ती सगळं तर सगळं घे। यातलं काय नको मला। मग काय पाहिजे तुला? बापूंची राणी परत द्यायची, त्यांचं कर्ज माफ करायचं आणि विषय संपून टाकायचा। ए अर्चे, हे होणार असेल तर आणि तरच बोलीला मी अप्पी। कर्ज माफ करायचं म्हणजे ती का रक्कम थोडी आहे का? चल, दिलं अर्जा। सरकार, तू थांब जरा। अर्जा, आत्ता तू म्हणतो ते सगळं दिलं, पण आप्पीनं प्रचाराला हो म्हणलं पाहिजे। येईल किती प्रचाराला? फक्त तुम्ही आणि सुजाने तिची माफी मागितली पाहिजे। अर्जात तोंडाला येईल ते बरोबर नको। तिला विश्वास नाही बसणार। कसला विश्वास? सरकार, आप्पीन बापू कसे आहेत तुम्हाला चांगलंच माहिती। तुम्ही तिचं कर्ज माफ केलं, तुम्हाला राणी परत देऊ वाटली असं तिला वाटलं पाहिजे, तरच ती घेईल। सरकार, घ्यायचं तर घेऊ द्या ना त्या विषयात। सरकार, मला वाटतं तुम्हालाच कळतंय मी काय म्हणतोय ते। मला नाही कळत, उलट मला सगळं कळतंय। सध्या आमचे हात दगडाखाली आहेत। तर तुझे जरा डोकं शांत ठेव। अहो काय बोलतोय हो, तुम्हाला कळत नाही का? अर्जा, चल ते बी केलं,
मी नाही करणार. आता उद्या तिकीट मिळाल्यावर कुणापुढे हात पसरायला लागतील, तेव्हा काय करणार? उगाच कुणी असे आमदार होत नाही. सरकार पण इथला विषय. बस, एक शब्द बोलू नका. अर्जा, तू म्हणशील ते सगळं केलं, पण आप्पीनं प्रचाराला होकार दिला पाहिजे. तर ते बघतो मी. जा सुजा, राणीची कागदपत्र घेऊन ये. नाही सरकार, माझ्याकडे नको, तिच्याच हातात द्या ना. मी आता जातो, तिला घेऊन येतो. इथली गुढी पण उभारायची. काय सुजा? सरकार ह्यो अर्जा डोक्यात जायला लागलाय बरं का. सुजार, आपलं काम करून घेऊ. हा, एक दिवस गोड बोलल्यानं काही झोळीत धोंडा पडणार आहे वे आपल्या. आणि त्या आप्पीची माफी आपण नाहीच मागायची, पण आपण माफी मागितली असं मात्र तिला वाटलं पाहिजे. म्हणजे सांगतो, सगळं सगळं सांगतो. तुम्ही आधी ते गुढीचं बघा. आज गुढी उभारायची आहे ना? मम्मी, अगं निवेद करायला लागल ना ग. हा ग, आमटीला उकडी आले की झालं, तेवढंच राहिलंय. बरं बरं, चला लवकर गुढी उभारूया. आप्पे अगं सगळं काढून ठेवलंय मी, फक्त गुढी उभारायची. हा बापू, तुम्ही असं पडू नाही तर मला कळ बघा. काय रे? अहो नाही का, तुम्ही गुढी पाडवायला काय काय करायचा? गुढीची काठी धुवायचा, गुढी उभा करायचा, तिची पूजा करायचा, नंतर कडुलिंबाचा पालाने गुळ खायचा. खरंच हो बापू, सगळं तुम्हीच करायचं बघा. आता माझी पोरं मोठी झाली. म्हणून म्हणतोय बापू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो तुम्हाला बरं वाटतंय, आता दिसतंय की आम्हाला. अहो कसलं दिसतंय माहिती का तुम्ही? जर गॉगल घातला ना, एकदम रजनीकांत यांना राज केला. हे दिप्या, उगा चेष्टा करू नको. जाऊन दीदीला मदत कर जा. उठ. आता चेष्टा काय मम्मी? आता मला सांग, बापूने जर गॉगल घातला आणि राणीत बसून अशी गरकन राणी फिरवली आणि तुझ्याकडे एंट्री मारली तर फ्लिप होशील तू. काय? अगं फ्लिप फ्लिप, डायरेक्ट बापूंच्या प्रेमात. तुझ्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही रे? अगं आता मी काय खोटं बोलते का दिदे? बरोबर आहे की नाही? हे बाबा, मी काही सांगणार नाही हा. दिवस तुला मारल. दिप्या, चल उठ तू, रस्सी घे गुढीला बांधायला. पिये मॅडम, उठा की, गुढी उभारायची का नाही? मम्मी, तू घे निविदाचं. ये मम्मी. दिप्या, झालं का रे? मम्मी, अगं गुढीची तयारी झाली सगळी, पण मला एकटीला बांधा येणार नाही, वर चढायला लागेल. मग काय करतो दिप्या आता? चढतो का वरती? मला कुठं चढा येतंय वर? मी कशाला आहे मग? दाजी आले, दाजी आले, दाजी आले. बरं झालं अर्जुनराव तुम्ही आलात. अगदी टाइमवर येते बघा तुम्ही. अहो ते मामी मला आधीपासून जमतं. काय आप्पे? चला पूजा करून घेऊ. हो चल. दाजी इधरून उभा राहा, मी स्टूल घेऊन येतो. जा. दिप्या, तुझ्या दिदीला मी आधी असंच भेटायचो बरं का. कुठं लाईटीच्या खांबाव, झाडाव, पत्र्यावर आणि ती खाली. अर्जुन, तू काय बोलतोयस? ग बस. घ्या चला. अगं कळू दे की सगळ्यांना आपली स्टोरी. पण असं का? अहो तुमच्या मॅडम आधी भावच द्यायच्या नाही मला. मग त्यांच्या समोर निघालो ना तरी भाव द्यायच्या नाही. त्यांच्या डोक्यात सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास. म्हणजे असलं काहीतरी करायला लागायचं. दिप्या, चल पूजा करून घे. कोण मी? ए नाही, अगं तू पूजा करायची. हा? अरे दीपक, कर की तू पूजा, त्याला काय होतंय? अगं तू पण या घरांचीच आहेस ना, आणि किती केलीस तू या घरासाठी? दिप्या, अरे तू पूजा केली काय आणि मी केली काय, सारखंच आहे ना. कर चल. हा अगं, म्हणून तर मी म्हणतोय तू कर आज पूजा. खरंच बाई आप्पे, अर्जुनराव, तुम्हीच थोरला आहे बघा या घरातलं. तुम्हीच दोघ जण करा पूजा. ये.
काय ग काय झालं? राणी नाही तर जरा सुन सुन वाटतंय बघ. बापू राणीवर गुढी उभारायची ना. आणि मग म्हणायचे राणी बी आपल्या घरागतच आहे, ती हाय म्हणून घर चालतंय आपलं. मामी तुम्ही नका काळजी करू, राणी येईल आपल्या अंगणात. कसं काय? 86 आहे ना मी. हे पोरांनो, प्रसाद वाटून घ्या बघू चला. हो चकुले घे वाट. मामी आपल्याला घेऊन जातो जरा. होय, तिथली बी गुढी उभारायची असेल ना हो का? अरे लय कडू लागतंय. दिप्या, खायचं असते आजच्या दिवशी. का ग? अरे आज नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, मग आणि कडुलिंब आणि गुळ दोन्ही आपल्या शरीरासाठी लय भारी असतं माहितीये का? वर्षाच्या पहिल्याच दिवशी खाल्लं का नाही, मग वर्षभरात येणारे कडू तिखट गोड सगळे अनुभव पचवावे लागतात, म्हणून हे खायचं. आप्पे, जोपर्यंत आपण सगळेजण एकत्र आहे ना तोवर सगळं पचवू, गोड तिखट आंबट कडू सगळं. मला बी तसंच वाटतंय. तुमच्या आईला आणि मावशीला बोलून आणा, दोघींनाच फक्त बरं का. हो आणतो. सरकार काय झालं? काय काम काढलं? थांब सांगतो. मला वाटलं आज गुढीपाडवा आहे, दणक्यात सुरुवात करायची म्हणताय प्रचाराची. हा तेच करायचंय, त्यासाठीच म्हटलं. मग काय म्हणले आप्पी? काय हो? काय झालं? आता मी काय सांगतोय ते सगळ्या जणांनी नीट ऐका. आपल्याला आप्पीची माफी मागायची आहे व्यवस्थित. ए बाया, हे काय ग नवीन रुक्मिणी? नाही 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 नाही, मी नाही त्या टवळीची माफी बिपी काय मागणार. नाहीतर काय, एवढा मोठा गुढीपाडवा महत्वाचा सण आहे आणि जाऊन बसली माहेरी. त्याशिवाय आपल्या सुजेला तिकीट मिळणार नाही. त्याचा काय संबंध इथं? ए बंट्या, सांगितलं तेवढं कर गप. आणि मावशी, माफी तर मागावीच लागणार बरं का. तुमच्या बंटीने अजून पैसे दिलेले नाही आहेत, तुम्ही चोरलेले. ते देणार आहे की, हाय ना रे बंटी? देणार ना, मग आता माफी मागा. मी काय सांगतोय तेच करायचं, परत परत सांगणार नाही. अर्जा, झाली का सगळी तयारी तुमची? होय 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 झाली. मग आता गुढी उभारायला हरकत नाही. काका, अर्जुन आणि आप्पी येत आहेत, मग उभार गुढी. अरे वा, हे लय भारी होईल की. मग बर, बाहेर तयारी झाली सगळी, फक्त गुढी उभारायची. अरे पण मग कुठे आहेत आप्पी अर्जुन? घ्या, आले बघा. थांबा. तुम्ही सगळेजण अशी का बाहेर आला? गुढीपाडव्याची तयारी झाली ना? बापूंना बरं वाटतंय ना आता? हो, आता जरा बरं वाटतंय त्यांना, सुधारल्या तब्येत. आज गुढीपाडवा आहे, आपल्या नवीन वर्षाची सुरुवात, आणि ही सुरुवात चांगली करायची असं आम्ही ठरवलंय. सुजा, अपर्णा, ही राणीची कागदपत्र आणि चावी. बापूंचं सगळं कर्ज आम्ही माफ केलंय. वा सरकार, मस्त निर्णय घेतला तुम्ही. दादा, तू हे लय चांगलं केलंस बघ. तुला जमलं तर आम्हाला माफ करा अपर्णा. अहो सरकार, मला खरंच कळत नाही काय चाललंय. अगं आपण घे किल्ली. अहो ताई, हो, मला ही चावी घेऊन आता पळ सुटावंच वाटतंय घरी. पण काय हे अर्जुन पण बापूंना नाही आवडणार आहे. अजून व्यवहार कुठे पूर्ण झालाय, कर्ज नाही फेडलंय त्यांनी. आप्पे, अगं हे घर आणि तुझं घर काय वेगळं आहे का? हा, अगं व्यवहाराच्या जागी
पण आता ते महत्वाचं नाही. आता बापूंची तब्येत महत्वाची आहे की नाही. आता राणी घरात आलेलं बघून त्यांना किती चांगलं वाटेल त्याचा विचार कर. आणि अपर्णा, हे जर तू घेतलं नाहीस तर तू आम्हाला माफ केलं नाहीस असं आम्हाला वाटेल. आप्पे खरंच बाई, एवढी तू गुणाची पोर आहेस आणि किती छळलं ग मी तुला. माफ कर बर का आम्हाला. अगं आप्पे, अगं आमचं चुकलं ग. आमची चूक आम्हाला कळली बाया. अपर्णा माफ कर आम्हाला. करशील ना? नाही म्हणजे तुझ्या तत्वात बसतं ना ते. ए बंट्या, ते तत्व बित्व हे शब्द आहेत ना तुझ्या तोंडात नाही शोभत. अर्जा तत्व. ए बंट्या, नाही अपर्णा, खरंच सॉरी. आय एम सॉरी अपर्णा. ए आप्पे बाया, पाहिजे तर तुझ्या मोर मी पदर पसरते, पण ती कागदपत्र आणि ती चावी घे ना बाया तेवढी. वय बाई आप्पे, अगं अजून किती समजवायचं सगळ्यांनी तुला. पाहिजे तर आम्ही माफी मागतो बाई तुझी. घे किती आहे. हवाई तसं नाही नाही म्हणजे तुम्हाला वाईट वाटतं यातच आलंय की सगळं. पण मी तुम्हाला माफ करणारी कोण आहे हो. झालं तर मग. अरे नाही अर्जुन, बापूंना नाही पटणार. त्यांच्या तत्वाच्या बाहेरची गोष्ट ही. अप्पे, घे चावी आणि कागद. अगं घरच्या लोकांसंग व्यवहार नाही होत ना. आणि राणी दारात आलेली बघून बापूंना किती बरं वाटेल का नाही. आणि वाटलं तर मी येतो ना बापूंसंग बोलायला. हा अरे वा, झालं तर मग. हा चला आता गुढी उभारूया. अर्जुन, अपर्णा, आज तुमच्या दोघांचा हा पहिला पाडवा आहे. त्यामुळे ही गुढी तुम्ही दोघांनी उभारायची आणि दोघांनीच पूजा करायची. हो सरकार. अपर्णा, ही फक्त गुढीपाडव्याची नवीन वर्षाची सुरुवात नाहीये, तर कदम आणि माने कुटुंबियांच्या संबंधांची नवीन सुरुवात आहे. असं समज आणि घे आणि दोघे मिळून ही गुढी उभारा. बघितलं का रुक्मिणी, आता इथं तोरा फकस्त बघत राहायचा. आता तर ही जमिनीवर चालायचीच नाही बघ. अगं म्हणे गप्प बैस असू दे. अगं माझा सुजा आता आमदार होणार आहे. काय भव्य आमदार, तुम्ही सरकार झाल्यावर गोष्टी बदलणार म्हणला होता. त्या अशा म्हणते आता फक्त आपल्याला तिकीट पाहिजे म्हणून डायरेक्ट माफी, कर्ज माफ. तिला फक्त अर्जच सांगू शकतो. सरकार, मी घरी जाऊन येऊ का? बर या. चल, मी इथे चावी आणि कागद घेऊन येतो. अर्जा, तुला जे जे पाहिजे होतं ते सगळं दिलंय. आता फक्त आप्पेने उद्या मॅडमला फोन करून सांगितलं पाहिजे की ती प्रचार करायला तयार आहे.